हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. मी दीपाली. माझ्या फॅमिली व्लॉग हा चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. रविवार आहे असलं ना, आमचं खाण्यापिण्यात आणि कामामध्ये माझा पूर्ण वेळ कसा निघून जातो आणि ते दिवस कसा जातो मलाच कळत नाही. कारण की एवढी बिझीच रुटीन असतं. माझंच असते का सगळ्यांचं असते नक्की कमेंटद्वारे सांगा. इथं आम्ही बाहेर आलो तर सँडविच वगैरे खाल्ला आणि इथं देऊळ 2चा पिक्चर तिकीट काढायला आलं होतं. हाऊसफुलचा बोर्ड लागलेला आणि तिथलं तिकीट वगैरे 4 तिकीट घेतलं. आम्ही सकाळीच घेतलं. संध्याकाळी 7ची तिकीट आम्हाला मिळाली होती. आम्ही येताना ना अहोंसाठी बकऱ्याचं मटण घेऊन आलो होतो. कारण की त्यांना ना हे मटण खूप आवडतं. म्हणजे त्यांना आमच्या सासूबाईला पण आवडतं आणि त्यांना पण एवढं आवडीनं खातात नाही सांगायला नको. पण ते मटण अजिबात मला नाही आवडत. त्याचं वास आल्यासारखं होतं म्हणून मी अजिबात चुकूनसुद्धा ते मटण मी खात नाही. मला चुकूनसुद्धा ते आवडत नाही. एखाद्याला चिकन परवडलं पण ते नाही खाऊ शकत मी. नंतर भांड्याचा ढिगारा पडला होता. ते सगळे भांडी वगैरे लावून घेतला. नंतर त्याच्यामध्ये गरम पाणी घालून त्याला मस्त असं शिजवून घेतलं होतं. कारण की शिजलं नाही तर त्याची चवच लागत नाही म्हणतात आमच्या हो. नंतर सगळं मसाला तयार करून ना मिक्सरला लावून घेतलं. मिक्सरला सगळा मसाला एकत्र असला की नाही टेस्ट एक वेगळीच असते. मग नंतर मटण शिजलं का बघितलं तर छान असं मटण शिजलं होतं. हातानं तुटत होतं. म्हटलं चला आता मटण शिजले, फोडणी द्यायला काही हरकत नाही. मग पटदिशी मी कांदा वगैरे चिरून घेतलेला. मोठा 2 कांदा बारीक असं चिरून घेतलेला. तेलामध्ये छान असं परतून घेतलं. मसाला सगळा तेलामध्ये परतून ते पण छान असं परतून सगळं मसाला वाटलेलं सगळं त्याच्यामध्ये घालून छान असं परतून घेतलं. परतून झाल्यानंतर चटणी, हळद, मीठ परत सगळं घालून ना ते पण छान असं तेलामध्ये परतून घेतलं का नाही. तेल सुटूस परत छान असं चव येते एका आमटीला. आणि पूर्ण एक चिकनची पॅकेट घातलेलं मटणाचं पॅकेट घातलेलं त्याच्यामध्ये. आणि परत थोडंसं त्याला परतून घेतल्यानंतर हळद वगैरे घालून घेतलं. आणि नंतर चटणी, घरगुती चटणी आपल्याने 1 नंबर असते तेच घालायचं आपण आणि करून पण ठेवायचे. आमची 1 वर्षापर्यंतची चटणी आहे. नंतर थोडीशी सूप घेऊन त्याच्यामध्ये चटणीमध्ये घालून खालीवर म्हणजे चटणी खाली लागू नये, करपट वास येऊ नये म्हणून ना खालीवरती फिरवलं. नंतर सगळं मटण आहे ना पहिल्यांदा मसाल्यामध्ये घालून म्हणजे फिरवून घेतला. नंतर सूप वगैरे घालून ते फिरवून घेतलं. मग बाहेर गेले होते. येताना मला हे कांदा टमॅटो ठेवायचं म्हणजे टेबल घेऊन आले होते. ते जोडवायचं काम त्यांचं चालू होतं. मला 4चं पाहिजे होतं. तिने 3चं घेऊन आले होते. त्यांना म्हटलं 4चं नव्हतं का, पण तिने म्हणले ह्यात काय वाईट आहे, हे पण छान आहे, मोठं आहे, सगळं बसू शकते हिच्यामध्ये असं म्हटलं. तर तिने आणलं म्हटलं काय बोलू शकत नाही. आपण आणलं तर एक गोष्ट वेगळी असते, पण तिने आणलं तर काहीतरी विचार करूनच आणतात ना. त्यासाठी मस्त इथं आमटी वगैरे करून ठेवलेलं. मस्त ज्वारीची भाकरी आणि अशी आमटी असली की नाही हा काय भारी लागतो म्हणतात. माझ्या नवऱ्याला खूपच आवडते हे सगळं जेवण असं खायला. मग नंतर आम्ही सगळेजण परत आणि मार्केटमध्ये चाललो. जेवल्यानंतर अजिबात बसलो नाही. परत आम्ही मार्केटात चाललो. का सांगते, तिथं कुकर घ्यायचं होतं मला. कारण की डाळ भात पातेल्यामध्येला गॅस भरपूर असं वाया चालला होता. त्यासाठी कुकर घ्यायला आम्ही कुकरच्या दुकानमध्ये आलो, भांड्याच्या दुकानमध्ये आलो. एवढे महाग कुकर असतात का नाही, 1400-1500 कंपनीचे कुकर. ते पण तीन काय तर म्हटले बाबा, ते 3 किलोचं काय नाही 1 किलोचं काय तर होतं असं. मग नंतर ते हॉकिंगचं कुकर घेतला. नंतर इथं दुसऱ्या दुकानामध्ये आलो. दुसऱ्या दुकानामध्ये येऊन टी-शर्ट वगैरे बघितला. ह्यांची 4 दिवसासाठी हे कपडे असतात, सारखं घ्यायला लागते. ह्यांच्या शिक्षणाला आणि कपड्यालाच पैसे जातात का असं एकदा वाटतो. आम्ही काम करून मरायचं वेळ आली इथं. पण हिने काही व्यवस्थित कपडे मात्र ठेवून घ्यायचं अजिबात नाव घेत नाही. पण तरी पण आमच्या घेऊन देतात. नंतर आम्ही बिल केला तर 1700 रुपयेचं बिल झालं सगळं. 1400 रुपये कुकरला, 1700 रुपये कपड्यांचं वगैरे झाला. मग नंतर आम्ही हॉकिंगचं कुकर घेऊन घरी आले. तुम्हाला ओपन करून दाखवते. खूप छान आहे आणि एकदम हातामध्ये असं जाडसर वगैरे आहे. आणि ह्यांचं मन होतं की कंपनीचंच घ्यायचं, काही रिस्क वगैरे नसतं आणि काय लिकेज होण्याची टेन्शन नसतं त्याच्यासाठी. मग इथं हॉकिंगचंच कुकर घेतलं. एकदम जाड म्हणजे आपलं हे असतं ना ते एकदम जाड वगैरे होतं आणि मस्त होतं. माझं भरपूर असं म्हणजे डाळ शिजते, भात आणि सगळं छान वाटत होतं. इथं बघू शकता श्रद्धानं मला ना भूताचं ॲप घेतल्या. ते मम्मी इथं भूत आहे तिथं भूत आहे म्हणून ती एक भीती घालत होती. म्हटलं चला असो. तिच्या संग बोलत तिच्या पप्पा संग बोलत तिने चेष्टा मस्करी करत होते ना, त्याच्या संग बोलत मी ना हे सगळं म्हणजे तुम्हाला दाखवले. कसं वाटलं ते नक्की सांगा. आज दिवसभर इतकी म्हणजे संध्याकाळच्या टायमाला इतकं रडलं ना, जेवढं हसले होते तेवढं पूर्ण रडून काढले. का सांगतेस तुम्हाला पुढे जाऊन. मस्त
कसं देऊळ पिक्चर बघून आलतो आम्ही. त्या देऊळ पिक्चरमध्ये एवढं कॉमेडी पण आहे आणि रडायचं पण आहे. स्वामी शिवायचं भक्त कसं आपण स्वामीचं लांब जाऊ शकत नाही हे सगळं त्याच्यामध्ये आहे. तुम्ही पण नक्की बघून या. मी तर बघून आले आणि मला तर इतकी छान आवडले ना ते पिक्चर. रडले पूर्ण पिक्चरमध्ये रडल्यासारखं मला असं वाटतं. परत मी आणि एकदा बघू असं वाटायला लागले. मस्त आहे पिक्चर. आणि आता हे नवीन आणल्यावर हिचं ओपनिंग करायला पाहिजे म्हणून पटक दिशी तिच्यामध्ये सगळं सामान भरवून घेतला मी. नंतर इथं आंबे वगैरे ते पण आणलं, ते पण भरवून घेतला. छान असं म्हटलं चला आता हे सगळं पसारा ठेवून एकदाचं संध्याकाळचं गेलो की नाही मग निवांत असतो. घरात पसारा असला की नाही जायचं बाहेरून काम करायला मला तर अजिबात होत नाही. ते त्याच्याच जागा आमच्या घरात ना जागा कमी आहे, ॲडजस्टमेंट करून ठेवावं लागतं म्हणून ते ॲडजस्टमेंट वगैरे करून ठेवला. संध्याकाळी मस्त असं आवरून घेतलं कारण की सकाळपासून अवतार तुम्ही बघितलाच होता कसं होतं. आता बाहेर तर तसं जाऊ शकत नाही. तसंच अवतारमध्ये 2 वेळा मार्केट फिरून आलते पण थोडंसं आता लोकांमध्ये जायचं म्हणलं तर जरा टापटीपनं जायचं म्हणून छान असं आवरून घेतलं. चष्मा वगैरे लावला. म्हटलं चला आता आपण रेडी झालो आता पिक्चर बघायला. म्हटलं आता मस्तपैकी पिक्चर बघून येऊ. उठलं काय रडून अर्धानी हालत बेकार झाली होती माझी. तर रडले एवढं डोकं दुखत होतं ना संध्याकाळी उसपं तर काय खरं नाही. इथं हाऊसफुलचा बोर्डच लागला होता. एकेकांना तिकीटसुद्धा भेटला नाही. मस्त असं गर्दी होती. बघायला गेलो एवढं अंगावर काटेच आले मला. पहिल्यांदा स्टार्टिंगलाच अंगावर काटे आले. बापरे म्हटलं पिक्चर एकदम मनासारखा भावला मला. मस्त वाटला, छान वाटला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब चॅनलला असं करायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओमध्ये काही चुकी आपण असेल तर त्याने पण नक्की सांगा. व्हिडिओ चुका सुधारून घ्यायला बरं असतं कारण की तुम्ही नक्की कमेंट शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय मला तर कसं करणार ना. सबस्क्राईब केल्याशिवाय तर जाऊ नका. आणि श्री स्वामी समर्थ. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय.